स्वतःला बदला, मग परिस्थिती आपोआप बदलेल. कधी कधी मन खूप निराश असतं. प्रत्येक दिवस हा अडचणींनी भरलेला असतो. तीच सकाळ, तीच माणसं, तीच घरची कामं, त्याच खोलीमध्ये नाश्ता करायचा, तेच शेजारी पाजारी आणि रोज हे असंच तेच चालू आहे. त्याच गोष्टी. आपल्या सर्वांना याचा कंटाळा येऊ लागतो आणि कुठेतरी बाहेर जावं वाटतं. आयुष्याचा राग येतो आणि उदास वाटतं. हे सगळं वाटणं साहजिक आहे आणि याच गोष्टीवरती मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा, तुमची जवळची मैत्रीण. आपलं आयुष्य कितीही चांगलं असू दे, कितीही व्यवस्थित असू दे, कितीही वेगळं असू दे, पण तरी देखील त्याच गोष्टींचा, आजूबाजूच्या माणसांचा, कामांचा कंटाळा येणं हे साहजिक आहे आणि यातून प्रत्येकाला जावंच लागतं. मग या परिस्थितीला ॲक्सेप्ट कसं करायचं? तर उदासीनता स्वीकारायची. कधी निराश वाटलं तर आपल्या आवडत्या ठिकाणी जायचं. आता बऱ्याच महिलांना हे देखील करणं जमत नसतं, तर घरच्या घरीच आपल्या आवडीचं एखादं पुस्तक वाचलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे किंवा आपल्या मनामध्ये असणाऱ्या विचारांवर विचार केला पाहिजे आणि त्या विचारांना चालना दिली पाहिजे. आपण जेव्हा जास्तीत जास्त वेळ स्वतःमध्ये रमण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळी देखील आपलं नैराश्य निघून जातं. स्वतःमध्ये इतकं खुश राहा. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आजूबाजूची परिस्थिती आपण बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच स्वतःला बदला. स्वतःच्या कामामध्ये आपण इतकं व्यस्त राहायचं की आजूबाजूला काय घडतंय, कोण काय बोलतंय याचा आपल्याला भानच नाही राहिलं पाहिजे. आपण आपली घरची सर्व कामं आवरतो न पुन्हा स्वतःजवळ येतो, त्यावेळेला स्वतःमध्ये इतकं रमायचं की जे त्रास आपल्याला होतात त्या त्रासांचा विसर पडला पाहिजे किंवा त्या त्रासांचा त्रास कमी झाला पाहिजे. तर बऱ्याच महिला दुपारी निवांत असतात, त्यावेळी झोपणं किंवा उगाचच जे लोळणं असतं ते पहिला बंद करा. उगाचच मोबाईल स्क्रोल करणं बंद करा. सिरियल बघणं, रेसिपी बघणं यात वेळ घालवू नका. रेसिपी बघणं आवडतं तर फक्त बघू नका, तर तुम्ही देखील काहीतरी करा. तुम्हाला येणारी रेसिपी शेअर करा. तेच नाही तर तुमच्याजवळ असणारी कोणतीही कला शेअर करा. तर कुणाला गार्डनिंग आवडतं, कुणाला कुकिंग आवडतं, कुणाला रेसिपी सांगायला आवडतात किंवा कुणाला काहीही शिलाईकाम आवडतं. तर याने तुमचं नैराश्य दूर होऊन जाईल आणि तुम्ही एक आदर्श व्यक्ती देखील बनाल. आपल्याजवळ असे लोक असतात ज्यांच्यासोबत बोलल्याने आपल्याला डिमोटिवेट होतं किंवा त्यांच्यासोबत नकारात्मक विषयांवरच चर्चा होते. तर आपण काय केलं पाहिजे? त्यांच्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे. मी असंही नाही म्हणत की नाती तोडा, जा बोला, पण त्यांच्यासोबत जो संवाद साधण्याचा कालावधी आहे तो थोडा कमी करा. आणि एक लक्षात ठेवा की त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावर नकारात्मक दृष्टिकोनाने होऊ देऊ नका. यापेक्षा तो वेळ तिथं न देता आपण एखादं छानसं गाणं ऐकू शकतो, आपल्या मनामध्ये विचार लिहून काढू शकतो, आणखी काय नवीन करता येईल यावर विचार करू शकतो. स्वतःला बदलायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर स्वतःच्या नादामध्ये राहायचं, स्वतःकडे लक्ष द्यायचं. मला काय करायचं आहे, कसं दिसायचं आहे, मला काय करायचं होतं, मी काय करते आणि काय करू शकते, या गोष्टींवर जितका विचार कराल तितकं नैराश्य दूर होणार आहे आणि तितकंच आनंदी राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल की दुसरीकडे गेल्याने माझा त्रास कमी होईल, तर असं अजिबात नाही. कुठेही गेलात तर त्रास हा आहेच, उलट नवीन त्रासाची भर होणार. त्यापेक्षा आहे या त्रासाला कमी केलं तर किती मस्त होईल ना. या जगात एकही व्यक्ती असा नाही आहे की तिला त्रास नाही. त्रास हा प्रत्येकालाच आहे. याला कारणीभूत आपणच असतो. आपणच नवीन गोष्टी करत नाही. आपण सतत रडगा निघत असतो की माझ्यासोबतच असं होतं बघ, माझं हे असंच आहे, माझ्या घरात काही बदल होणार नाही बघ, माझंच आयुष्य असं खराब आहे. हे सतत बोलण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतःवरती वेळ घालवला तर नक्कीच आपली प्रगती होईल आणि त्रासातून शांततेकडे जाल. कोणी काही बोलू दे, तिने असं का केलं यावर विचार करणं बंद करा. तिनं असं का केलं, ती सकाळी मला असं का बोलली, त्यानं असं का वागलं असेल माझ्याबरोबर, तर हे सगळं विचार करणं बंद करा. तर बरेच जण म्हणतात की मन हलकं होत नाही, तर एक डायरी घ्या, डायरी बनवा. त्यामध्ये दिवसभर काय केलं, कोण काय बोललं ते लिहून काढा. तिथं व्यक्त व्हा. मन हलकं होईल आणि आनंदही मिळेल.
याच वर्तमानामध्ये राहून आपल्याला नवीन काहीतरी करून दाखवायचं आहे. या दूषित वातावरणामध्येच राहून आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, हे लक्षात ठेवा. मीही अशीच होते मित्रांनो, पण आता मी बदलले. हळूहळू स्वतःमध्ये बदल करत गेले. मी स्वतः बदलले आणि तुम्हीही बदला. आजूबाजूची परिस्थिती देखील आपोआप बदलेल. म्हणूनच म्हणते, स्वतःला बदला, मग परिस्थिती आपोआप बदलेल. माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यास, तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.